एक अत्यंत काळीज हेलावून टाकणारी, माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर येते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक अत्यंत भयानक घटना घडली 2025 मध्ये. म्हणजे आता हे 2026 आहे. 1 वर्षापूर्वी त्या नवविवाहित तरुणीचं लग्न झालेलं होतं आणि 1 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या दोघांमध्ये रिलेशन हे चांगलं राहिलं नव्हतं. त्या दोघांमध्ये वारंवार भांडणं होऊ लागले, तंटे होऊ लागले. परंतु एका दिवशी त्या तरुणीला तिच्या पतीच्या छातीवर एका परस्त्रीचं नाव दिसून आलं. ती म्हटली, हे नाव कोणाचं आहे? गोंदलेलं नाव होतं. तर त्याने स्पष्ट सांगितले की माझं त्या मुलीवर प्रेम आहे, परंतु तुझ्यासोबत मी लग्न केले माझ्या आई वडिलांच्या प्रेशरमुळे आणि त्यांचा मान राखण्यासाठी. परंतु या मुलीचं तर आयुष्य उद्ध्वस्त झालं. ही गोष्ट बाजूला राहिली. ज्या वेळेला हा वाद वाढला त्यावेळेला सर्व पाहुणे रावळे घरी बोलवले, मुलीच्या घरचे बोलवले, परंतु त्यावेळेला संपूर्ण काही बैठक त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला, परंतु त्याला काहीसा फरक पडला नाही. आणि रात्रीच्या वेळेला ज्या वेळेला एकांतामध्ये ती पत्नी आणि तो पती झोपायचे त्यावेळेला त्याने काकडीचा वापर केला आणि पत्नीच्या गुप्तांगामध्ये घातला. काकडी घालायचा, कधी ट्रिपल घालायचा, परंतु तिला भयानक असा त्रास द्यायचा, मानसिक शारीरिक त्रास द्यायचा आणि पुन्हा धमकी द्यायचा. आता जर तुम्हाला परत या मुलीबद्दल विचारलंस किंवा माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये जर हस्तक्षेप केलास तर मी बेल न घालेल, असं धमक्या द्यायचा आणि भीती घालायचा. परंतु तिने 1 वर्ष तो त्रास झेलला आणि पुन्हा तिच्या आईवडिलांकडे आश्रय घेतला आणि आईवडिलांना सांगितलं की मला पती असा असा मला अमानवीय छळ करतोय, वेगवेगळे अवजारं मला गुप्तांगामध्ये घालून त्रास देतोय. त्यावेळेला त्याच्या आईवडिलांनी सातारा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि पती सासू सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि नंतर या घटनेला